नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोळंकी आपल्या समोर घेऊन आलेलो एक प्रेरणादायी व्हिडिओ। बऱ्याचदा आपण स्वतःला विसरतो, आपल्याला स्वतःची ओळख पटत नाही, आपण स्वतःला एवढे निर्बुद्ध समजतो, परंतु आपण निर्बुद्ध असत नाही। कारण का आपण हा बुद्धिवान प्राणी असतो, परंतु बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या स्वतःच्या बुद्धीची काहीही ओळख पटलेली नसते। कधी कधी तर आपण एखाद्या निर्बुद्ध लोकांसोबत एवढे बहस करतो, एवढ्या काही गोष्टीवर वाद करतो की आपल्याला कळतच नाही की वेडा तो आहे का वेडे आपण आहोत। मग अशाच प्रकारची गोष्ट आहे की एक काल्पनिक गोष्ट आहे की फार प्राचीन काळातली गोष्ट की ज्या काळामध्ये सगळीकडे जंगल होतं। त्या जंगलामध्ये एक गाढव आणि एक चित्ता असे दोन मित्र होते। तर त्या गाढवाला आणि त्या चित्याला एक दोघाच्या वादामध्ये खूप मोठा प्रश्न पडलेला होता। गाढव म्हणायचं की आकाश हे लाल आहे आणि चिता म्हणायचा आकाश हे लाल नसून निळा आहे। तेव्हा दोघांमध्ये खूप बहसबाजी झाली, खूप वाद लागलेले होते, तरी पण ते मानायला तयार नव्हते। ते छोटे मोठे प्राणी यांच्यासमोर ते आपले विचार मांडायचे, परंतु त्या विचारावर त्यांची प्रतिक्रिया काहीच येत नसायची। तेव्हा चिता हा गडबडून म्हणाला, गोंधळून गेला आणि म्हणाला की बरं ठीक आहे, आपण एक काम करूया, आपल्या दोघाचा जो वाद आहे तो वाद आपल्या जंगलाचा राजा सिंह आहे त्या सिंहाकडे जाऊन तो वाद त्या ठिकाणी आपण मांडूया। मग गाढवाने सुद्धा होकारार्थी मान डोलावली, दोघे सुद्धा त्या राजाकडे गेले। राजा आपल्या दरबारामध्ये बसलेला होता। राजाला त्याने विचारले की राजासाहेब, आमच्या दोघाचा वाद आहे, तर या वादामध्ये जो खोटं बोलेल किंवा ज्याचं बरोबर नाही, ज्याचं अयोग्य आहे त्याला तुम्ही शिक्षा करा आणि ज्याला योग्य आहे त्याला तुम्ही महत्त्व द्या। असं म्हटल्याच्या नंतर सिंहाने होकारार्थी मान डोलावली की तुमचा वाद काय आहे असं विचारलं। तर तेव्हा चिता म्हणू लागला की गाढव म्हणतंय की आकाश हे लाल आहे आणि माझं मत आहे की आकाश हे निळे आहे, तर महाराज तुम्हीच सांगा की दोघांमध्ये योग्य कोण आहे। तेव्हा सिंह म्हणाला की दोघांमधून योग्य निवडायचं म्हटलं तर तू अयोग्य आहेस। तेव्हा चिता त्याच्याकडे बघू लागला आणि म्हणू लागला की महाराज असं कसं म्हणता, मी तर म्हणतो की आकाश हे निळं आहे आणि गाढव तर म्हणत होता की आकाश लाल आहे। तेव्हा त्या सिंहाने सांगितलं, अरे बेखुबा मूर्खा, तुला एवढं कळत नाही, ते गाढव आहे, गाढवासोबत वाद घालणे म्हणजे तेवढंच गाढवपण आहे। हे सांगितल्यानंतर चिताला आपल्या स्वतःची जे काही ओळख आहे, आपण केलेली जी चूक आहे ती समजून गेली। तर मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये बरेच काही असे लोक येतात की ते आपल्याला काहीतरी वेड समजण्याचा किंवा त्याचबरोबर असे काही प्रश्न विचारतात की त्या प्रश्नामुळे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये वाद होऊ लागतो। परंतु आपण स्वतःला समजून घ्यायचं की वेड्या लोकांसोबत, निर्बुद्ध लोकांसोबत आपल्याला वाद घालून कोणताही फायदा होत नसतो। म्हणून आपल्या स्वतःला ओळख असली पाहिजे। आपण निर्बुद्धसोबत कधी वाद घालता कामा नये।